ही आत्म्याची 12 फळं लागली पाहिजे. देवा प्रभू सांगतो की तो अंजीरावर फल पाहण्याची अपेक्षेत गेला, पण त्याला पानावरून काही आढळलं नाही. हालेलुया. तो अंजीर आपण, हे अंजीर देवाची इच्छा आहे की तात्पुरतं केवळ समयापुरतीच किंवा त्या हंगामापुरतीच त्याला फल लागलं पाहिजे असं नाही, तर जेव्हाही देव आपल्याकडे अपेक्षा करीत तेव्हा त्याला आपल्यातील ही फलं आढळून आली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. गलती करा 5:22 आपण वाचलं. योहानाचा 15वा अध्याय वचन 5. योहान सुवर्तमान अध्याय 15 वचन 5. मी वेल आहे, मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो, जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो. तोच पुष्कळ फल देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. योहान सुवर्तमान अध्याय 15 वचन 5 काय सांगतं? मी वेल आहे. हालेलुया, हालेलुया. मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, हालेलुया, हालेलुया, तोच पुष्कळ फल देतो. हालेलुया. जो प्रभूमध्ये जोडून राहतो, जो प्रभूमध्ये प्रभूच्या मार्गामध्ये जोडून राहतो, प्रभूच्या नियमामध्ये चालतो, तोच फल देतो, पुष्कळ फल देतो. हालेलुया. आज समजा हे झाड आहे, त्या झाडाची फांदी साठून टाकली आणि ते अलग ठेवली, गोड इकडं आहे आणि फाटा तिकडं आहे, तर तो फल देईल का? परमेश्वर वेल आहे, पूर्ण गुड आहे ते, आणि आपण त्याच्यातले फाटी आहोत, आपण त्यातला फांदी आहोत. हालेलुया, हालेलुया. आपण त्या बुडाला जोईन राहून तेव्हा आपल्याला फले येतील. तुम्ही अपेक्षा करता फल येण्याची, आशीर्वाद पाहण्याची तुम्ही अपेक्षा करता, पण तुम्ही त्यात जोईन राहत नाही. आता जोईन जो त्यात राहत नाही त्याला फले येणार नाही. सहज उदाहरण आहे की आपण जर एक फाटा आहे तो तोडून ठेवला, बुड या साईडला आहे, फाटा त्या साईडला आहे, तो आपाप वालायला लागेल, आपाप सुकून जाईल, त्याची पानं कमईतून जातील. का? कारण की तो बुडामध्ये जॉईन नाही मिळलं, वेलेमध्ये जॉईन नाही मिळलं. हालेलुया, हालेलुया. आपण परमेश्वराचं वंश आहोत. परमेश्वराने आपल्याला उत्पत्तीमध्ये दिलंय की परमेश्वराने आपल्याला त्याच्या स्वरूपात, त्याचा आत्मा कधी वाचत आहोत. नीतिसूत्रामध्ये काय वाचलं की मनुष्याचा आत्मा यहोवाचा दीप आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्यामध्ये इथे एक ट्यूबलाईट लावलेली आहे, याचं कनेक्शन बोर्डाशी आहे. बोर्डाचं कनेक्शन आहे कुठं? पोलावर, खांबावरती आहे. या तारांचं कनेक्शन कुठं आहे? ट्रान्सफॉर्मच्या पेटीमध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. तिथून जर त्याचं कनेक्शन कट झालं तर हा डबल पेटेल काय? देईल का? तसा आपण, आपला आत्मा देवाशी कनेक्टेड आहे, तर आपण प्रकाशाचं करावं. देवाच्या आत्म्याशी आपला कनेक्ट जर झाला नाही, आपण त्यात राहिलो नाही, तर एक बलासारखी आपली दशा आपण बिझून जाणार. हालेलुया, हालेलुया. असं आपलं जीवन आहे. आपण परमेश्वरामध्ये जुळून जातो पाहिजे. म्हणून योहान सुवर्तमान 15वा अध्याय वचन 5 मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. हालेलुया, हालेलुया. बायबलमध्ये लिहिलंय